इंटरनेट आणि ऑनलाईन सुविधांमुळे व्यवहार सोपा झाला असला तरी फ्रॉडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. कोणत्याही अधिकृत लिंकवर क्लिक करून बरेच जण स्कॅमला बळी पडतायत. फक्त सामान्य नागरिकच नाही तर कलाकारांना सुद्धा याला सामोरं जावं लागतंय. ज्येष्ठ अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी सुद्धा या स्कॅमबद्दल एक धक्कादायक खुलासा केलाय. व्हिडिओ शेअर करत त्यांनी परिस्थिती सांगितली आहे. ऐश्वर्या नारकर म्हणाल्या की एका स्कॅममधून देवाच्या कृपेने मी वाचले आहे, म्हणूनच तुमच्यासोबत शेअर करतेय. 4-5 दिवसांपूर्वी मला व्हॉट्सअपवर महानगर गॅसकडून एक मेसेज आला होता. तुमचा कनेक्शनचा प्रॉब्लेम झालाय, तर तुमचा गॅस आज संध्याकाळी कट केला जाईल. मला एक विचार आला की बिलची हार्ड कॉपी आली की मी लगेच बिल भरून टाकते. त्यामुळे बिल पेंडिंग असण्याचा काही संबंधच नाही. मी त्यांना मेसेज केला की मला बिल मिळालेलंच नाही. तर त्यांचा मला व्हॉट्सअप कॉल आला. त्यांचा लोगो वगैरे असल्याने ते ऑथेंटिक वाटत होतं. मी त्यांना सांगितलं की तुमची हार्ड कॉपी आलेली नाही. मी आत्तापर्यंतची तुमची सगळी बिलं भरलेली आहेत. तर तुम्ही माझं कनेक्शन कसं काय बंद करू शकता? तर त्यांचा माणूस म्हणाला की हे बिल भरण्यासाठी नाहीये, तर सॉफ्टवेअर अपडेट करतोय त्यासाठी आहे. आणि बिलाची सॉफ्ट कॉपी तुम्हाला येण्यासाठी तुमचं अपग्रेडेशन झालेलं नाहीये आणि म्हणून तुमचं कनेक्शन कट केलं जाईल. मी त्यांना म्हटलं की हा मुद्दा मला कळत नाहीये. तर त्याने सांगितलं काही हरकत नाही, मी तुम्हाला एक लिंक पाठवतो, त्यावर तुम्ही क्लिक केलं की तुमचं अपग्रेडेशन होईल आणि कनेक्शन बंद होणार नाही. हा फ्रॉड कॉल आहे हे मला समजतच नव्हतं. त्यांनी जी फाईल पाठवली ती एपीके फाईल होती. हे मी ऐकलं होतं की एपीके फाईल या स्कॅमच्या फाईल असतात. त्याने मला सांगितलं की यावर क्लिक करून मी तुम्हाला सांगतो ते डिटेल्स भरा. पण माझा आयफोन असल्याने त्या फाईल्सवर क्लिकच होत नव्हतं. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला वेबसाईट सांगा, तिथे काय करायचंय ते आम्ही करतो. तर त्याने मला विचारलं की तुमचा कुठला फोन आहे. मी त्याला सांगितलं की माझ्याकडे आयफोन आहे. मग त्याने मला सांगितलं की अँड्रॉइड फोनमधून ओपन करा. मग मला शंका आली. मी त्याला म्हटलं की मला जे काही करायचंय ते मी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन करेन. असं म्हटल्यावर त्याने कॉल कट केला. मला एवढंच सांगायचं आहे की असा कुठलाही बँकिंग किंवा इतर कोणताही फोन आला तर त्याला प्रतिसाद देऊ नका. त्यांनी सांगितल्याप्रमाणे लगेचच कोणतीही ॲक्शन करू नका. थोडा विचार करा. हे सगळे मोठे स्कॅम सुरू आहेत. यातून तुम्ही नक्कीच वाचू शकता. आपल्याला कळत नाही की आपण कोणत्या तरी स्कॅममध्ये फसतो आहोत. त्यामुळे प्रत्येक वेळी थोडा विचार करा, असं म्हणत ऐश्वर्या यांनी चाहत्यांना आवाहन केलंय. ऐश्वर्या नारकर थोडक्यात बचावल्या, पण काही कलाकारांचे तर याआधीच पैसे बुडाले होते. अभिनेता सागर कारंडेनेही असेच पैसे गमावले होते. तुमच्या बाबतीतही अशी कोणती घटना घडलीये का आणि त्यातून तुम्ही कसा बचाव केलाय ते कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि मराठी सिनेविश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.